नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण अतिशय कमी साहित्यात आणि अगदी 10 मिनिटात होणाऱ्या डेसिकेटेड कोकोनट पासून खोबऱ्याच्या वड्या बघूया। यात डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे खोबरं किसण्याचा आणि बाकीची तयारी करण्याचा वेळ खूप वाचतो। वर्किंग वुमनसाठी या वड्या अतिशय झटपट तयार होतात। आता सणावाराचे दिवस सुरू होतील आणि नैवेद्यासाठी पटकन काय करावं याचा प्रश्न पडतो, तर साहित्य बघून घेऊया। इथं मेजरमेंटचा सगळ्यात मोठ्या कपाने 1 कप डेसिकेटेड कोकोनट, पाऊण कप साखर आणि अर्धा कप मिल्क पावडर, चमचाभर वेलची पावडर आहे, मोल्ड ऑप्शनल आहे आणि पाऊण कपच घेतलेली आहे घरची साय। तर या एवढ्याच साहित्यात आपण अतिशय छान स्वादिष्ट वड्या बघूया। कढई तापत ठेवलेली आहे, लोखंडी कढईच वापरा शक्यतो, किंवा तुम्ही नॉनस्टिक पॅनही वापरू शकता। तर हे सगळं साहित्य सांगितलेलं एकत्र करायचं आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे। खूप गॅस मोठा ठेवला तर या वड्या पटकन करपतात। सगळं साहित्य एकाच वेळी एकत्र करून फक्त मिक्स करत राहायचं। गॅस मंद ठेवायचा आता आणि मंद गॅसवर साधारण एक 9 ते 10 मिनिटात अगदी व्यवस्थित या वड्या तयार होतात। वड्या परतत असताना दुसरं काम करायला घेऊ नका किंवा वड्या सोडून कुठेही जाऊ नका। न थांबता हे मिश्रण अगदी व्यवस्थित ढवळत राहायचे। आता चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे आणि ऑप्शनल आहे, हा येलो लेमन कलर आहे, अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही व्हाईट सुद्धा वड्या ठेवू शकता। तर आता बघू शकताय तुम्ही गोळा मिळून येतो, कारण यात डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे ते अतिशय नाजूक असतं आणि व्यवस्थित मिश्रण पटकन तयार होतं। पण अजिबात मिश्रण 1 मिनिटासाठी सुद्धा हलवण्याचे थांबवू नका। आता बघू शकताय तुम्ही 8-9 मिनिटानंतर कढई सोडायला लागलाय गोळा। हा असा गोळा होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित न थांबता हलवत राहायचंय। हात भरून येतो पण गोळा सोडू नका। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईतच 1 मिनिट हलवायचं आहे आणि इथं बटर पेपर घेतलेला आहे, त्याला तूप लावलेलं नाही आहे कारण या वड्या चिकटत नाहीत, तूप लावण्याची गरजच नाही। आता ह्या व्यवस्थित थापून घेऊया आणि आपल्या आवडीप्रमाणे कट करायचे आहेत। इथं मी मोल्ड प्रमाणे कापून दाखवणार आहे तुम्हाला। अर्थातच मोल्ड आणि चांदीचा वर्क ऑप्शनल आहे। आपल्या आवडीप्रमाणे वड्या कापून घ्या आणि सेट व्हायला एक अर्धा तास ठेवल्या तरी चालतात। साधारण कोमट झाल्यानंतर मी वर्क लावलाय। अर्थातच हा वर्क ऑप्शनल आहे। आता मोल्डनी आपण त्याचे आकार काढून घेत आहोत। तुम्ही सुरीने कट केलं तरी चालेल। अतिशय झटपट आणि पटकन होणारा हा नैवेद्य म्हणूनही तुम्ही वड्या देवासमोर ठेवू शकता किंवा मुलांच्या मधल्या वेळेला भुकेसाठी, आपल्याला जेवल्यानंतर तोंडात टाकण्यासाठी काहीतरी गोड हवंच, त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। तर नक्की या वड्या ट्राय करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। धन्यवाद।